मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सो आज सर्व आवरून मी ब्लॉग स्टार्ट करते. तर आज आहे रक्षाबंधन आणि काल मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की रक्षाबंधनला जाणार नाही का. तर माझे सर्व भाऊ इथंच आहेत, त्याच्यामुळे मी तिकडे म्हणजे मी घरी नाही गेले. भाऊच येणार आहेत माझे आज सर्व. आणि पहिले तर त्यांच्याकडेच जायचा प्लॅन होता, पण ते तिकडे राहतात कात्रजला आणि तेवढ्या लांब जाणं मला तर इकडून शक्य नाही. त्याच्यामुळे मी म्हणलं त्यांनाच इकडे या, आणि इकडून माझा भाऊ पण इकडेच येणार आहे. सो सर्व आम्ही इथेच सेलिब्रेट करणार आहोत रक्षाबंधन. आणि एवढा म्हणजे मी माझ्या भावांना सुद्धा जे आहेत त्यांना सुद्धा किती वर्ष 1-2 वर्षानंतर भेटते, आमची भेट होती. नाही 1 वर्षानंतर. मागच्या रक्षाबंधनला पण नव्हतं सोबत, मी तिकडं होते ते इकडं होते आणि मग नाहीच झालं पॉसिबल. सो तेच इकडे येत आहेत आणि आज आमचं खूप जास्त मजा येणार आहे, खूप धमाल करणार आहोत आम्ही. माझी बहीण ऑलरेडी आली आहे आणि आजचं स्वयंपाकाचं टेन्शन नाही. रात्री तर आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला, आणि दुपारचं जे ते बहिणीनं पुरी भाजी बनवून ठेवली आहे मी उठायच्या अगोदरच. आज ती आली की मला कामाचं टेन्शन नसतं, ती सर्व काम करते आणि सर्व तिनं किचन पण आवरलेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त पुरी भाजी जिरा राईस बनवलाय. आणि बघा माझे पिंपल तर आज नेमकं सणाच्या दिवशी असं ह्यांना काय होतं काय माहिती, जेव्हा काही स्पेशल दिवस असतो त्या दिवशी. आणि आज मी साडी नेसणार होते, साडी घालणार होते, बट पाऊस येतोय आणि मी साडी घालायला श्वेताकडे जाणार होते, तिच्याकडून घालून येणार होते, मेकअप पण करणार होते तिच्याकडून. पण आता पाऊस येतोय त्याच्यामुळे शक्य नाही जाणं, म्हणून मी जो तो पिंकवाला ड्रेस होता मागे दाखवलेला तोच घालणार आहे. आणि त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला देईल. खूप जास्त सुंदर आहे तो ड्रेस. मी रक्षाबंधनसाठीच घेतला होता, पण श्वेताच्या भावाची एंगेजमेंट झाली मागे, मग त्या दिवशी घातला होता. पण त्या दिवशी मी व्हिडिओ पण नाही शूट केले, फोटो पण नाही, म्हणून मी आज तोच घालते परत. तर खूप सुंदर ड्रेस आहे तो. आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि माझा भाऊ पण आला इथं जवळच. सो तो येईल आत्ता आणि मग पुन्हा मी आवरते पटकन. आणि मग पुन्हा आता तर 12 वाजले, अजून माझा नाश्ता वगैरे काहीच नाही झालेला. सो नाश्ता तर नाही, आता पुरी भाजी तेच खायचंय. बघू आता बाकीचं सामान पण पेढे वगैरे आणायचेत आणि रक्षाबंधन सेलिब्रेट करू मस्त. आता अगोदर मी रेडी होते, काहीतरी खाते, भूक लागली आहे, आणि नंतर मग तुम्हाला भेटते आणि दाखवते तुम्हाला मी काय काय बनवलंय. हो, इधर एवढ्या पुऱ्या बनवल्या तिने एकटीने. बघा मी काहीच नाही केलं. मी आत्ता उठले आणि फक्त आंघोळ केली आहे. इकडं भाजी मस्त अशी, इकडे भात शिजतोय. मला पाणी प्यायला पाणी पण गरम केलंय, डिटॉक्स वॉटर घ्यायला. आणि आता चालू आहे मॅडमचे भांडे घासायला. सर्व किचन पण तिनं क्लीन केलंय आणि आज मला आता काहीच काम नाहीये. खूप भारी वाटते असं रिलॅक्स. ही पागलच आहे, काय पण सांगते दुसरीकडे जायला. तसंच करायचं. 6 जणी रूममेट होती, त्याच्यामुळे कोणी पडलं का बकेट आणायची का, बकेट घ्यायला. पाऊस थांबल्यावर निघणार होता काय? ऑटो करून गाडीवर ये म्हणा, पुन्हा जायला किती अवघड होईल. निघालं का तुम्ही? पाऊस गेला.
नाही नंतर पण जायला बेजारी होईल ना, गाडीत घेऊन आला असतो तो पण. वापस पण जायला बेजारी होईल, गाडीत घेऊन यायचं ना. बर बर, दीदी म्हणत होती गाडीवरच या, ऊन पण गेले उन्हाळून. बर बर चाल. घरी एवढे चांगले चांगले ड्रेस आहेत, दोघांना दोन पैसे दिले का म्हणून सांगावं लागलं. कपडे आहेत बहिणीला. ही घाल पिंकी पंकी कोण आलं? जी खाणार आहेस ते खाऊ. सो गाईज आलेले आहेत माझे सर्व भाऊ आणि आता आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करतो, तुम्हाला पण दाखवते. आणि सर्व काही आलेत, खूप भारी वाटतंय आणि खूप मजा येते. तर चला बघा आता. आधी दादा काल त्याच्यामुळे ट्रॅफिक तिकडं एमआयडीसी एरियात चाकणच्या ट्रॅफिक मुळे त्याला ते लय आवडलंय सोफा. हा राईट, एकच नंबर. दादा कोण की दादा एकच नंबर. आज ते वातावरण म्हणून सकाळी म्हणत होता ना. तुम्ही किती वाजता
काय सगळं चालू आहे. दीदी काय तर म्हण भैया. हे काय तर ती नाही मराठी गाणं. लाव लवकर. हा चल किती? हे ती व्हिडिओ तीन काय आहा. हो ना येते फोन करायला मॉडेल मॉडेल काय तर वेगळं. मॉडेल समोर येतो केस असे पकड वर पाडून हाताला असतो केस प्रॅक्टिस झाली माझी मधल्यामध्ये हसायचं का? हसण्यात पण गंजस पण व्हिडिओ सोडून कंजूसपणा. नाही ते काळा दिसत राहू काळा दिसत नाही काळा दिसत गोरं कर जाऊ दे फिल्टरला. ते काळा दिसत मी कबूतर वाटते कुठं बघू कुठं नको बघू. तिच्याकडे बघ देवा दिसते का जास्त जास्त सारखी काय झालं पुढून नंतर ऑफ कॅमेरा स्मॉल बेबी टिक्क दिसत पण केस हसरे स्वप्नी तिकडे तर जातच बसा थांब उद्या व्हिडिओ चालू. हात थोडा वर कर मग कसा दुखतो तीन बांधूस तर त्याला एकच बांधायची. होय हसा हसा अजून बाकी दोन. जायचं. हा बरोबर लागेल हो. स्वप्न डायरेक्टर किती इकडं ए जागाची इकडं कर 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 चेंज कर. त्याला गोरं दिसायचंय. आणि मी काय दिसत चालेल का तू आधीच गोरी आहेस. तो आहेस मेकअप करू नका तुम्ही टेन्शन नका आम्ही नाही करणार ओके आले का ती कोणतं गिफ्ट द्यायची आता त्याला? कोणाला सेलिब्रेशन घे इकडे. हे नाही सेलिब्रेशन तिकडे. दिसाय पाहिजे आता बघू राहुल आम्हाला लहान असताना लय मारत. चार गाठी मानेल काय संबंध तो होता तुम्ही दोघे तर करायचेच भांडण. तू आम्हाला सगळ्याला मारत होतास. हा राहुल नाही घ्या फोटो घ्या पेडा नाही पडला पाहिजे हे फोटो किती यावंच लागेल. तू आमच्या चौघाचं एक घेऊ दे. बस राहुल. तुला म्हटलं होतं बोल नको माझा उठलं का हे बघा. चला आता आमच्या भावांनी काय गिफ्ट दिले ते बघू अनबॉक्स करू. आणि त्यांना ते पण विसरले की कोणतं माझं होतं कोणतं हिच होतं. त्याच्यामुळे आता ओपन करून बघू. माझं माझ्याकडे आलंय का? पॅकेजिंग तरी वेगळी कर. काय पल्मोनाचे गिफ्ट द्यायची म्हणून. मला काढते मध्ये देऊ का काढ?
मग अनबॉक्स करू एकदाच ओपन करू जरा हळू काढायची माझ्याकडे पलमनाचं पहिले इयरिंग्स आहे आणि आता हे सेकंड गिफ्ट. माझे पण एक्सप्रेशन आता हिला पण भेटलं पलमनाचं. नाव दाखव ना. कर अनबॉक्स असं असं ओढायचं खाली. आता तुम्ही सांगा कोणाचं म्हणजे कोणाचं ती बाहेर आली, ज्याचं त्याचंच बाहेर. आहे का? बाहेर आले वरी करती. अरे तसं नाही दिसणार ते, अजून खोलावं लागेल. खाली हा, हे काढ वरचं काढशील एक वरचं. हा, ठीक आहे. दाखव पुढं. ओ पुढं दाखव इकडे काय नको. हा, आता आदला बदली करा. आदला बदली नाही मला हेच पाहिजे. अरे आदला बदली. हा आदला आणि हे बदली. माझं आहे, हे तुझं आहे. मॅचिंग झालेलं आहे. आता माझ्या इयरिंग्स वर मला पलमनाचंच मॅचिंग पेंडंट पण भेटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच माय ऑल ब्रदर्स. तुझा स्वयंपाक केला ना एवढा चांगला, सगळ्यांसाठी स्वयंपाक केला हिनं हे, त्याच्यामुळे हिचं पण थँक्यू. सगळ्यांनी माझ्या ब्लॉग साठी एवढी मेहनत घेतली. चल थांब मी घालते. तुझ्या ड्रेसवर मॅचिंग होते ते. तिला मॅचिंग भेटलं कसली मग अशीच 500 मिळाले. 500 मिलियन नाहीत रे, 50. खर्च केला वाया नाही गेला. खर्च केला वाया नाही गेला. मोठा व्हिडिओ बनणार होता. होय होय. मूवीज झाली. चालेल. नाही मूवी Box आणायसाठी. रक्षाबंधन तुझा बॉक्स ठेव म्हणून. पार्ट 1 पार्ट 1 पार्ट 2 पार्ट. तर झाले सर्व सेलिब्रेशन आणि हे छान असं गिफ्ट दिले. नाही तुझं दाखव, तुझं दाखव जवळ. पलमनाचे इयरिंग्स होते माझ्याकडे त्या इव्हेंटचे आणि आता पेंडंट. हिचं पण खूप जास्त सुंदर आहे हार्टमध्ये. आणि माझं हे वालं मस्त. तर आता आम्ही असंच गप्पा मारत बसणार आहोत आणि नंतर रात्री डिनरसाठी बाहेर जायचा प्लॅन आहे. माझी मी पार्टी देणार आहे सगळ्यांना. मोठी बहीण आहे मी, सगळ्यात मोठी म्हणून. सगळे माझ्यापेक्षा लहान आहेत. मग आता मी सगळ्यांना पार्टी देणार आहे मस्तपैकी. बघू आता काय काय होतंय. तर आता तर आम्ही गप्पा मारतो, एन्जॉय करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मी आणि भैया खेळणार आहोत पॉइझन गेम, जो की जेम्स आहे आणि चिमू आम्हाला शूट करणार आहे. सो चला त्याचा आपण बघू. त्याच्यातलं पण आधी तू सिलेक्ट कर. मी बंद केलं ना, चीटिंग करायची नाही. हा ठीक आहे, केलं असेल. मी डोळे उघडले होते. हा केलं. बंद कर ना डोळे. मी का ऑन करू? मी पण एक सिलेक्ट करणार आहे ना. हा ठीक आहे. हलवते का तू? नाही उघड. हा आता आधी त्याने सिलेक्ट केलं तर तो खाय. हो. नेक्स्ट नाही आता नाही, तो तेच राहणार शेवटपर्यंत. म्हणजे दीदीचं जे त्यांनी खाल्लं तर जेवण लागलं. काय करणार, गेली आमची लिंक. किसले केला चालू. तुम्ही खाऊ का मी. दोन्ही वेळेस मी जिंकले. तर राहुल ब्लॉगिंग चालू करणार. फॉलो करा राहुलला. आता बस त्याचे जर 50 फॉलोअर वाढले
आवडले तर राहुल ब्लॉगिंग चालू करेल आणि मग तुमच्यासाठी तो बॅडमिंटन मध्ये काय काय भेटले तुला सांगते. सेकंड टाइम नॅशनल सिलेक्शन झालंय. अजून तिकडे काय आपला ही चालू नाही म्हणजे ही लावलं नाही म्हणून बोलायचं आपण. त्याच्यातच सांगायचंय. त्याच्यातच सांगायचं. हा बरोबर. सांग. तुझा गेला की आवाज आता मग. जाऊ दे. रेट घ्यायचा का? काय नाही एडिट करते. पॉडकास्ट चालू आहे. मी दिवसातून 10 वेळ चहा करत असेल. मला एक पिंपल नाही. त्याला तेच बोलतो. बघा तुम्ही मला म्हणतात चहा बंद कर, चहाने पिंपल येते. हा 10 वेळेस पितो म्हणे, एक सुद्धा पिंपल नाही चेहऱ्यावर. खेळ तो माझा काम नसतो. हा त्याची एक्सरसाइज पण जास्त होते ना. एक्सरसाइज पाहिजे. बॉडी स्वतः मी करतो. मी उगाच लावून फिरते. एवढं हळूहळू नाही करत तेवढं टेन्शन नाही. तर गाईज झालं आमचं सेलिब्रेशन वगैरे आणि आता ह्यांना सगळ्यांना मला रिटर्न गिफ्ट द्यायचंय, त्याच्यामुळे यांना बाहेर घेऊन चालले मी. मस्त आता आम्ही खाऊन पिऊन येणार आहोत. पिऊन बघू, कॉफी पिऊ, न्यू कोल्ड कॉफी. तर चला आता पटकन आवरते. आणि तो ड्रेस मला खूप जास्त हेवी होत होता म्हणून मी चेंज केला आणि आता परत चेंज करते आणि मग आम्ही पटकन निघतो कारण त्यांना परत जायचंय. सो चला आले सगळे आपल्या आपल्या गावाला. बाय बाय गावाला. खायला चाललो आपण. बाय बाय काय. मला पण ठेवलं. बघ ना ते झालं. पाणीपुरी आणायला. सो गाईज आलो आम्ही आता घरी. मस्त खाऊन पिऊन पेट पूजा करून. भैया गेला तिकडे त्याच्या रूमवर आणि राहुल राहिलाय आणि स्वप्नील पण राहिलाय. आणि आता आम्ही मस्त गप्पा वगैरे मारू. आज माहित नाही किती वाजता झोपू काय नाही. उद्या तर संडे असं पण. तर आता मग आम्ही आता एन्जॉय करतो आणि भेटतं मग मी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. बाय.